एकीकडे थंडीची लाट वाढलेली आहे आणि दुसरीकडे राजकीय वातावरणाने गरमी एकदम जोरात वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला निवडणुकीचे उमेदवारी अर्ज उद्यापासून भरायचे आहे आणि हे उमेदवारी अर्ज भरायचे असताना नेमके कोणकोणते कागदपत्र हवे आणि संपत्तीचं विवरण कसं आपल्याला करायचंय या संदर्भात आत्ताचा मी व्हिडिओ करतोय. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि मला आपल्याला ही माहिती निवडणुकीच्या एक दिवस आधी देणं म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या फार गरजेची वाटते. म्हणून आपल्याला थोडक्यात ही माहिती देतो आणि सुरुवात करतो आजच्या व्हिडिओची. तत्पूर्वी आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे. आणि आपल्याला पुन्हा एकदा हे नमूद करू इच्छितो की मी राजकीय कुटुंबातून येत असलो तरीही माझ्या स्वतःचा राजकारणाचा अनुभव त्यासोबतच माझ्या व्यवसायांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरण्याची जी माहिती आहे या सगळ्या माहित्या ज्या आहेत त्या दुग्ध शर्करा योगमधून आपल्याला देण्याचा माझा प्रयत्न आहे. जरी नगरपालिका निवडणूक मी किंवा माझ्या कुटुंबातील माझी पत्नी या दोघांपैकी एक जण लढणार असला तरीही रोज आपल्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न जसा मिळेल तसा मी करतोय आणि व्हिडिओला सुरुवात करतो. आपल्याला संपत्तीची माहिती देताना काटेकोर पद्धतीने नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण एखादी गोष्टीची आपण माहिती लपवली तर त्याच्यामुळं आपण निवडूनही आल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा त्रास वाढू शकतो. 100% आपल्याला ही माहिती देताना आपल्या नावावर असलेल्या प्रॉपर्ट्यांची माहिती देणं गरजेचं आहे आणि त्यासोबत काही महत्वाची कागदपत्र जी आहेत तीही आपल्याला जोडणं जवळपास गरजेचं आहे. म्हणजे 25 ते 26 ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघावा आणि व्हिडिओला सुरुवात करतो. आपल्याला सगळ्यात महत्वाचं उमेदवारी अर्जासोबत आत्ता काढलेले 2 ते 3 पासपोर्ट साईज फोटो हे सोबत ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला आपलं जे वोटर आयडी आहे त्या वोटर आयडीची ही कॉपी ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला मतदार यादी क्रमांकाचा जी हे आहे थोडक्यात ती झेरॉक्स ती आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यासोबतच आपले जे सूचक आहेत, जर तुम्ही अपक्ष उमेदवारी करत असाल तर 5 सूचक आणि पक्षाचा एबी फॉर्म असेल तर 1 सूचक यांचाही त्या मतदार यादीच्या त्या पानाची जी झेरॉक्स आहे ती अटेस्टेड केलेली सत्यप्रत ही आपल्याला त्या ठिकाणी जोडणं जे आहे ते गरजेचं आहे. त्यासोबतच आचारसंहिता लागल्यानंतर म्हणजे आता 4-5 दिवसापूर्वी आचारसंहिता लागली त्यानंतर तुमचं नॅशनलाइज बँकेत खातं खोललेलं पाहिजे. अनेक लोक म्हणतात सहकारी बँकेत खोलू की कसं. नॅशनलाइज बँकेचं खातं एका दिवसामध्ये आपल्याला 100% काही ठिकाणी खोलून मिळतं म्हणजे मिळतं. तर तेही आपल्याला उमेदवारी अर्ज भरताना त्याच्या पासबुकची जी कॉपी आहे तीही या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी आपल्याकडे जे असेल शाळा सोडल्यास दाखला वगैरे तर ते आपल्याला वयाचा पुरावा म्हणून जोडायचं आहे. त्यासोबतच उमेदवार, पत्नी, मुले यांच्या नावावर असलेल्या ज्या गाड्या आहेत म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये तुम्ही नवरा बायको असाल, मुलं असतील तर त्यांच्या नावावर ज्या गाड्या असतील त्या गाड्यांचा डिटेल तपशील आपल्याला द्यायचा. म्हणजे आत्ताची मार्केट व्हॅल्यू असेल, त्या गाडीचा नंबर असेल, ती कोणत्या कंपनीची आहे ती असेल. त्यानंतर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आणि त्याची जी रिसीट आहे त्याची रिसीटही आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. जर व्हॅलिडिटी तुम्ही काढलेली नसेल तर त्याची जी रिसीट्स आहे ती आपल्याला 100% या ठिकाणी जात पडताळणीला आपण जमा केलेल्या कागदपत्राची ती द्यावी लागणार आहे. नाही तर तुमचा उमेदवारी अर्ज हा बाद होऊ शकतो, बाद होतोच तो, जर तुम्ही ती पावती जोडलेली नसेल तर. त्यासोबत तुम्हाला प्रॉपर्टी विषयीची जी माहिती आहे ती डिटेल द्यायची आहे. म्हणजे तुमचं घर असेल, शेती असेल, गाळे असेल, प्लॉट असेल, आजचं बाजार मूल्य असेल, यासोबतच त्यांचे जे पेपर्स असतील त्याचेही डिटेल्स आपण दिलेले अतिउत्तम राहतील. त्यानंतर तुमची जी गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये म्हणजे सोने चांदी विषयीची जी तुमच्याकडे संपत्ती आहे त्याची आजची बाजार मूल्य आणि त्याची जी डिटेल आहे डिस्क्रिप्शनमध्ये किती तोळे आहेत, काय आहे, ही आपण दिलेले कधीही योग्य राहतील. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये भाग भांडवलदार असाल किंवा संचालक असाल तर तिची जी माहिती आहे किंवा तुमच्याकडं शेअर मार्केटमधले कोणते शेअर्स असतील, SIP असतील, त्याची डिटेल्स ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी भरून द्यायच्या आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही आयुष्यामध्ये गव्हर्नमेंट निवासस्थान वापरलेलं असेल तर त्याची तुम्हाला NOC लागते. शक्यतो त्या आपल्याकडे नगरपालिकांसाठी नसतं कोणाकडे. त्यानंतर यापूर्वी तुम्ही निवडणूक लढली असेल नगरसेवक पदाची वगैरे त्या निवडणुकीचा डिटेल द्यायचा आहे. त्याचा जो खर्च मागचा जो आहे त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे.
त्यासोबत तुमच्या नावावर जर LIC पॉलिसी असेल, तुमच्या कुटुंबाच्या नावावर LIC पॉलिसी असेल, या सगळ्याची डिटेल माहिती आपल्याला त्याच्यामध्ये भरून द्यायची आहे. बँक लोन, तुमचे सहकारी पतसंस्थेचे लोन असतील, प्रायव्हेट लोन असतील किंवा नॅशनलाइज बँकेचे लोन असतील, या सगळ्या लोन्सची जी डिटेल आहे ती तुम्हाला 100% द्यायची आहे. लक्षात ठेवा, सहकारी संस्थेच्या लोनची ही माहिती आपल्याला द्यावा लागणार आहे. जर माहिती अधिकारात हे काही उघड झालं तर तुम्ही अडचणीत येण्याची 100% शक्यता आहे. जर 2 नावाचे एक व्यक्ती असतील तर त्यांचा ॲफिडेव्हिट आपल्याला द्यायचं आहे किंवा नावात दुरुस्ती असेल, समजा माझ्या केतन नावाच्या स्पेलिंगमध्ये एखादा काही मिस्टेक असेल तर त्याच्यामधली जी दुरुस्ती आहे ती आपल्याला या ठिकाणी 100% द्यावी लागणार आहे. त्याचं ॲफिडेव्हिट द्यायचं असतं. त्यानंतर तुमचा जर तुम्ही इन्कम टॅक्स भरताय तर 3 वर्षाचा जो IT रिटर्न्सच्या फाईल आहे त्याची ही कॉपी आपल्याला त्या ठिकाणी 100% द्यावी लागणार आहे. जर तुमच्यावर एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असेल तर त्याचा गुन्हा क्रमांक, कलम, पोलीस स्टेशन आणि त्याची सद्यस्थिती ही आपल्याला द्यावी लागणार आहे. जर 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा तुम्हाला झालेली असेल त्याची ही डिटेल तुम्हाला, डिटेल म्हणजे आत्ताची न्यायालयीन परिस्थिती याच्या सहित माहिती तुम्हाला द्यावा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही मान्यता प्राप्त पक्षाचे उमेदवार असाल, म्हणजे नॅशनलाइज पक्ष जे असतात त्यांचे उमेदवार असाल तर तुम्हाला AB फॉर्म जो आहे तो सोबत जोडावा लागेल. आणि जर तुम्हाला AB फॉर्म मिळेल अशी जर शंका असेल, मिळेल नाही मिळेल, तर माझा सल्ला राहील तुम्ही 5 सूचकाचा एक अपक्ष फॉर्म 100% भरून ठेवा. 2 फॉर्म भरायचे, एक अपक्ष म्हणून भरायचा, एक पक्ष म्हणून भरायचा. ज्यावेळेस तुम्ही उमेदवाराचा AB फॉर्म जोडता त्यावेळेस जो दुसरा फॉर्म आहे बाय डिफॉल्ट तो बाद होतो. म्हणजे हे लक्षात घ्या, एका कॅटेगरीत तुम्ही भरलंय, समजा उदाहरणार्थ मग आमचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 17, त्याच्यामध्ये अ मध्ये मी उमेदवारी अर्ज भरला आहे स्नेहल केतन खोरेंचा, ब मध्ये भरला आहे केतन प्रवीण खोरेंचा. त्याच्यामध्ये मी ब मध्ये भरताना एकच सूचक जोडलेला आहे आणि तो सूचक जो आहे त्याला AB फॉर्म मला जोडायचा आहे. मी तो AB फॉर्म जर शेवटपर्यंत जोडला नाही, उमेदवारी अर्जाच्या शेवटपर्यंत, तर दुसऱ्या दिवशी माझा जो ब चा उमेदवारी अर्ज आहे तो बाद होईल आणि अ मधला स्नेहल केतन खोरेंचा समजा AB फॉर्म जोडलेला आहे तर तो 100% पास होतो. पण जर मला असं वाटतंय की मला ब मध्ये लढायचं आहे किंवा स्नेहल खोरेंना अ मध्ये लढायचं आहे आणि त्यांना पक्षाची उमेदवारी जी आहे त्या संदर्भात जर समजा काही शंका असेल तर पॅरलली दुसरा फॉर्म जो आहे तो भरून ठेवायचा. मग तो 5 सूचकांचा भरायचा. आम्हाला उमेदवारीची अडचण नाहीये, परंतु मी तुम्हाला उदाहरण दिलंय, नाहीतर परत हा व्हिडिओ बघून लोक म्हणायचे यांच्या उमेदवारी. तसं काहीही नाही, फक्त मी तुम्हाला माहितीसाठी उदाहरण म्हणून हे जे आहे ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती जी आहे ती त्याच्यामध्ये भरायची आहे. त्यासोबतच ईमेल ID असेल, तुमचं जे सोशल हँडल असेल त्याची डिटेल जर मागितली ती तुम्ही देऊ शकता. माजी नगरसेवक असाल तर त्याची एक NOCचा उल्लेख आहे, पण ती कोणती NOC आहे त्याची मी पण माहिती घेणार आहे. मला वाटत नाही असं त्याचं काही शपथपत्र किंवा NOC जी असेल ती तुमची नगरपालिकेची NOC आहे, त्या तर आपण सगळे काढतोच आहोत. त्यासोबत तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये, घरामध्ये टॉयलेट असल्या संदर्भातलं जे NOC आहे ती पण घ्यायची आहे. उमेदवारांना ही कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं लहान कुटुंब असल्याचं जे ॲफिडेव्हिट आहे हेही तुम्हाला, म्हणजे 2 पेक्षा अधिक अपत्य नसल्याचं ॲफिडेव्हिट जे आहे ते तुम्हाला 100% या ठिकाणी जोडून द्यायचं आहे. मी तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की महाराष्ट्रातील आपल्या उमेदवारांना हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करावा आणि आपल्या YouTube चॅनल केतन खोरे पाटील याला सबस्क्राईब करावे. सगळ्या उमेदवारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. निकालापर्यंत आपण सगळेच भावी नगरसेवक आहात आणि निवडून आल्यावरही 5 वर्ष आपण हवेत न जाता जनतेची सेवा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.